सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नागरिकांच्या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीतर्फे आज दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता पाथर्डी रोडवरील अंबिका हार्डवेअर समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते। आंदोलनादरम्यान माकपचे शहर समिती सदस्य आत्माराम डावरे यांनी मार्गदर्शन केले, तर जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, सचिन भोर, जयेश पोकळे, गोविंद पाटील, चेतन फेगडे, विनोद बदाणे, भैया पाटील आणि यादव सरोदे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर विभागीय अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंद्रनगर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले। आंदोलनादरम्यान परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी परिस्थिती लवकरच सुरळीत करण्यात आली। नागरिकांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। पालिका कोणत्याही प्रकारचं पाऊल ठोसपणे उचलत नाहीये आणि आता लास्ट वीकमध्ये, शेवटच्या वीकमध्ये शिवसेनेचे जे नेते आहेत, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी सांगितलं की आम्ही जे खड्डेमुक्त नाशिक करूया आणि जर ते केलं नाही तर आम्ही अधिकाऱ्यांना सस्पेंड करू। पण तसं काय कोणत्या प्रकारची भूमिका दिसत नाही आहे। तर ह्या भूमिकेविरोधात जे नगरपालिकेची भूमिका आहे ती खड्डेमुक्त नाशिक करायचंच नाही आहे का, या विरोधात आम्ही आज आंदोलन करायला रस्त्यावर उतरलो आहोत। CPM आणि काँग्रेस याच्यातर्फे आम्ही नगरपालिकेचा निषेध करतो आणि हा निषेध या आंदोलनातून आम्ही दर्शवत आहोत। आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीमध्ये पाणी तसेच स्ट्रीट लाईट व नाशिक शहर गुंडागिरी मुक्त झालं पाहिजे यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं 1 वर्षापासून वेळोवेळी विभागीय आयुक्त असेल, महानगरपालिका आयुक्त असेल यांना निवेदन देण्यात आले की नाशिक शहर खड्डेमुक्त झाले पाहिजे, पुरेसा पाणी पुरवठा झाला पाहिजे, लाईटीचे प्रश्न असतील, इतर समस्या नागरिकांच्या मिटल्या पाहिजे। परंतु 1 वर्षानंतर निवेदन देऊन सुद्धा कुठली समस्या नगरपालिकेने मिटवलेली नाही। आपण बघितलं असेल की खड्ड्याचा प्रश्न इतका गंभीर झालेला आहे की हजारो नागरिकांना ॲक्सिडेंट होऊन त्यांना मनकेचे आजार झालेले, याचा खर्च कोण देणार? रस्त्यामध्ये जे ॲक्सिडेंट झाले त्यांच्या कुटुंबियाला भरपाई कोण देणार? जर सर्वात जास्त पाऊस हा नाशिकमध्ये झाला, सर्व धर्म हे तुडुंब भरले आणि एवढं होऊन सुद्धा जर नागरिकांना पाणी पिण्यासाठी मिळत नसेल ही दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणून आम्ही या प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करतो आणि लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न असेल तसेच रस्त्यांचा प्रश्न असेल हा नगरपालिकेने सोडवला पाहिजे ही त्या ठिकाणी मागणी करतो। थांबतो। गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहर पूर्ण खड्डेमय झालेले आहे। त्याचबरोबर पावसाचा जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे, अनेक संपूर्ण महाराष्ट्रात व देशामध्ये सर्वात जास्त धरणं असलेला जिल्हा म्हणून नाशिक याची ओळख आहे। अशा जिल्ह्याच्या शहरामध्ये लोकांना पाणी वेळेवर मिळत नाही, चांगल्या मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही। आरोग्याचे प्रश्न असेल, अनेक प्रश्न या ठिकाणी या प्रशासकीय राजवट निर्माण झालेले। वेळोवेळी पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिले, इशारा दिला, परंतु या प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग आलेली म्हणजे झोपी गेलेलं प्रशासन जागा करण्यासाठी आम्ही या परिसरामध्ये रस्ते असेल, पाणी पुरवठ्याची समस्या असेल, आरोग्याच्या समस्या असेल, या मार्गी लावण्यासाठी रस्ता रोको मार्क्सवादी पक्षाचे आयोजित केलेला आहे। आमची प्रशासनाला विनंती आहे, आमचा पक्षाच्या आंदोलनाची धार आपण या अगोदर बघितली असेल, जर प्रशासन जागे झालं नाही यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन भविष्यकाळात केलं जाईल असा इशारा आम्ही मनपा प्रशासनाला देऊ इच्छितो।